श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री सद्गुरु रामचंद्राय नमः. श्री गुरुभ्यो नमः. नवनाथ भक्तिकथासार अध्याय 21. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री सद्गुरु रामचंद्राय नमः. श्री गुरुभ्यो नमः. अध्यायाच्या सुरुवातीला ग्रंथ करते जगाचा पालन करणारा, जगाचा नायक, भक्तवत्सल, जगाचं पालन करणारा जगतपालक, विश्व व्यापून राहिलेला, ज्याला विश्वंभर म्हणतात, त्या भगवंताचा जय जयकार करू लागलेले आहेत. सर्व विद्याचं भांडार त्या भगवंताला मी काया वाचा मनानं नमन करतो. या विश्वामध्ये सहजपणानं पालन होईल असा हे विश्व तू पालन निर्माण केलेलं आहे. आणि म्हणून तुझ्यावरती संकट का घालावं, पण वासनेचा मळ आहे की तो माझ्या जिभेवरती बसावं आणि ही जी भक्तिसार ग्रंथाची कथा आहे ती कथा मी वर्णन करावी. म्हणून माझ्या वाणीला भूषण जे आहे ते भूषण हे पंढरीनाथा तुझंच आहे. आणि म्हणून तू माझ्या बुद्धीला चालना दे. तरी आता असो कसेही, पाठीमागच्या अध्यायामध्ये बोबड्या बोलानं ही कथा मी वर्णन केलेली आहे. ते बोबडे बोल श्रोत्यांनी स्वीकारलेली आहेत. पाठीमागच्या अध्यायामध्ये सुधारसासारख्या अमृतासारखी गोड कथा झाली. गोरक्षमचंद्रनाथांना भेटले पण एक विचार, गुरु शिष्य तिथं राहू लागलेले आहेत. नाना विलास भोग आणि तिथं भोगू लागलेले आहेत. सुख सोहळा तिथं होऊ लागलेला आहे. शैल्य राण्या ज्या आहेत त्यांचे मुख्य नायिका राणी किलोत्तळा, आणि ती गोरक्षनाथाला मोह दाखवू लागलेली आहे. मोह दाखवू लागली, पण कसा दाखवू लागली? स्वतःच्या पोटच्या पुरापेक्षा सुद्धा आगळा वेगळा असा मोह दाखवू लागलेली आहे. आसन, वसन, वस्त्र, अलंकार स्वइच्छेनं मीननाथ जो तिचा बाळ आहे त्याला बाजूला सारलं, पण गोरक्षनाथाला जवळ केलं. जसं चातकासाठी ढगातून पाऊस पडतो त्या पद्धतीनं तान्ह्याला कासेला लावलेला आहे. जसं लहान वासराला गाय पान्हा पाजते त्या पद्धतीनं महामोहाचा पर्वत आणि त्या किलोत्तळा निर्माण करू लागले. गोरक्षनाथाला गाईनं वासराला चाटावं आणि तशा पद्धतीनं प्रेमलळा लावू लागलेली आहे. ती नीती जसं गाय वासराला चाटते तीच नीती किलोत्तळा अवलंब करू लागली. गोरक्षनाथाचं संगोपन करू लागली आणि भोजन घालू लागलेलं आहे, जेवू घालू लागलेली आहे. लहान लेकराला जेवू घालावं तसं गोरक्षनाथाला जीव घालू लागली भलतेपणानं. आणि गोरक्षनाथाच्या जवळ बसून गोरक्षनाथाच्या ताटावरच्या माशा स्वतःच्या हातानं वाढू लागलेली, हाणू लागलेली आहे. स्वतःच्या हातानं गोरक्षनाथाच्या मुखामध्ये घास घालू लागली. नाना पद्धतीचे वेगवेगळे पदार्थ घालून माऊली पण आईची जी माया आहे ती नित्य नित्य वाढते आहे असं दाखवू लागली.
अशा पद्धतीनं उपचार केले. गोरक्षनाथ मात्र मनामध्ये विचार करू लागले, हे काही बरं नाही. योग धर्माचा विसर याच्यामुळं पडू लागलेला आहे. असा विचार, असं चिंतन मनामध्ये केलेलं आहे. आणि गोरक्षनाथ म्हणू लागलेले आहेत, हा भोग म्हणजे आम्हा जतीसाठी, वैराग्यासाठी रोग आहे. षड्रस अन्न हे जसं रोगी माणसाला विषासारखं वाटतं, तोंडाला चव देत नाही, आणि त्या पद्धतीनं हे जे भोग आहेत, हे भोग आमच्यासाठी, नाथांच्यासाठी रोग आहेत. असं गोरक्षनाथ मनामध्ये विचार करू लागला. नित्य जवळ बसून एकांतामध्ये आणि मच्छिंद्रनाथाच्या बरोबर बोलू लागलेले आहेत. असं महाराज योगपती, आपण या देशामध्ये राहणं मला तरी योग्य दिसेना. हे अश्लाघ्य असं आहे नाथपंथासाठी. नाथपंथासाठी या स्त्री राज्याच्या मध्ये राहणं हे योग्य नाही. पितळाचा धातू असला तरी तो काही हिऱ्याच्या पंक्तीमध्ये राहत नाही. तशा पद्धतीनं आपण नरोटी पात्र घ्यावं आणि आपला जो योग आहे तो योग आचरण करावा. श्रीमूर्ती चांगली आहे, पण तीच स्मशानामध्ये जर स्थापन केली, तशी अवस्था हे महाराजा, हे गुरुवर्या तुमची झालेली आहे. आणि म्हणून हे योगधर्मी, या ब्रह्मांड धामामध्ये तुमचा कीर्तिध्वज आहे. मृत्यू, पाताळ, 21 स्वर्ग हे जेवढं जग व्यापून राहिलेलं आहे, ते सगळं जग आपल्या चरणाची सेवा करायला उत्सुक आहे. आणि मग प्रौढपणानं आपण या पृथ्वीवरती अतिशय पूज्य असे आहात, चिंताहारक चिंतामणी आहात. पण तोच चिंताहारक चिंतामणी जर शेळीच्या गळ्यामध्ये बांधला तर मात्र शोभा देत नाही. आणि म्हणून हे कृपाळू महाराजा, तुम्ही कीर्तीचा ध्वज उभारलेला आहे, पण तोच काय झाला तर आज तेजहीन मला दिसू लागलेला आहे. आणि अजून एक कारण म्हणजे आपण पूर्वीचे कोण आहात, या पृथ्वी तलावरती काय कार्य करण्यासाठी आलेले आहात. आपली ब्रह्मस्थिती पूर्वीची ती आठवा. आपण कवी नारायण आहात, लोकाच्या उपकारासाठी या अवताराला आलेले आहात, या पृथ्वी तलावरती आलेले आहात. आपण तप आचरण केलेलं आहे, शुभ मार्गाला या लोकांना लावावं. धर्मपंथाचा जो मार्ग आहे तो मार्ग दाखवावा, असं प्रौढपण आपलं आहे. हा असला धर्म आपण स्वीकारू नये. आपण जेते आहोत, आपण वैराग्य आहोत, आपण नाथ आहोत. आणि म्हणून वरमाई जर आळशीन असली तर मग वराडाचं काय होईल. राजाच जर चोर असला तर मग प्रजेनं कुठं जावं. तशा पद्धतीनं जर घोर अंधारानं सूर्याला गिळून टाकलं तर मग सूर्याची किरणं वाचतील का. आणि जर सूर्यच गिळला अंधारानं तर मग ताऱ्यांचं काय होईल. आणि म्हणून तुम्ही असं दुष्कृत आचरण जर केलं तर लोकसुद्धा तुमचं पाहून असंच दुष्कृत आचरण करतील. त्याच्यामुळं आधीच आपण समाधानी व्हावं. आणि अर्थार्थी हा जो संघ आहे, या स्त्री राज्याचा संघ वर्ज्य करावा. आपल्या अंगाला मळ लागायच्या अगोदरच आपण सावध असावं. नसता
कळी काळ हा काठी मारील आणि मग या महीवरती आपण वंद्य होणार नाही. तरी हे महाराजा, हे गुरुवर्या, हे सगळं वैभव त्यागून निसंग व्हा आणि दुःख सरितेतून बाहेर निघा. प्रथम दुःखाचं कारण म्हणजे विषय आहे आणि विषयाच्या बीजापासूनच रजोगुण, आणि रजगुण हा तरतरीत झाला की मग क्रोध पात्र निर्माण होतं. क्रोध हे तृतीय संधी आहे आणि मग मद निर्माण होतो आणि मद निर्माण झाला की मग मत्सर हा फोफावला जातो आणि या गंधकुसुमाची एकत्रता झाली की विषय फळ फळाला येतं. विषय हे अपार महाममतेचं माहेर आहे आणि मग एकदा का मोहर आला की दैवानं ही फळं पक्वपणा घेतात आणि मग दुःख व्यावृत्ती आणि यमपुरी भोगावे लागते. मग हे शिव हळहळा म्हणून अधिक असं महान अशा सर्पाच्या तोंडातलं विख असावं तसं प्राणहारक दुःख आणि सोसावं लागतं. म्हणून हे दुःखाची उपाधी, या दुःखाच्या उपाधीवरती ज्ञान औषधी शोधावी आणि म्हणून हे कृपानिधी याला भिवून राहावं. तरी आता हे गुरुवर्या मच्छिंद्रनाथा योगद्रुमा, तुम्ही ह्या विषयश्रमापासून सावध व्हा आणि आपल्या मनातली चिंता विसरा. योग क्षेम जो आहे तोच स्वीकारा, अशी विज्ञापना युक्ती प्रयुक्तनं गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांना सांगू लागलेला आहे. म्हणू लागला, विषय भ्रांतीला निवृटून टाका आणि विरक्त व्हा. मग गोरक्षनाथाला मच्छिंद्रनाथ म्हणू लागलेले की हे गोरक्षा, तू जे बोललेलं आहे ते यथार्थ सत्य आहे आणि म्हणून अशा वृत्तीनं भ्रष्ट दैव उदेला असं वाटतं आहे. तरी आता काही असू दे, जाऊ आपल्या देशाला असं म्हणून वचन दिलेलं आहे. आपण आपल्या देशाला निघून जाऊ असं वचन गोरक्षनाथांना मच्छिंद्रनाथांनी दिलं आणि गोरक्षनाथाचं समाधान केलं. गंगा जळासारखं निर्मळपण व्यक्त करून गढूळ पात्र जे आहे ते बाजूला सारू. मग आनंदाचा जो समुद्र आहे तो हेलावला जाईल अशी भाक दिली. गोरक्षनाथाचं समाधान झालं आणि मग गुरु आणि शिष्य तिथून उठले. पाकशाळेमध्ये गेलेले दोघांनी भोजन केलं. दोघजण अंथुरणावरती पडलेले आहेत आणि अंथुरणावरती पडल्याच्या नंतर मच्छिंद्रनाथ हे किलोत्तळेचं त्यांना आठवण येऊ लागलेली आहे आणि त्याच वेळेला किलोत्तळा ही मच्छिंद्रनाथांच्या जवळ आलेले आहे आणि मच्छिंद्रनाथांना बोलू लागलेले आहे. मच्छिंद्रनाथ किलोत्तळेला घेऊन एकांतामध्ये गेलेले आहेत आणि किलोत्तळेला सगळा वृत्तांत सांगू लागले की हे शुभानने, मला गोरक्षाता घेऊन जात आहे, तरी माझा जीव तुझ्यामध्ये घुटमळत आहे. त्याच्यासाठी काय उपाय करावा आता काही कळत नाही. तेव्हा ती म्हणू लागलेली, हे नाथा, हे प्राणनाथा, तुम्ही जर नाहीच गेले तर मग तो तुम्हाला कसा नेईल. तेव्हा मच्छिंद्रनाथ सांगू लागले की माझ्या या शिष्यानं गोरक्षनाथानं मला वचनामध्ये गुंतवलेलं आहे. विरक्तपणाच्या गोष्टी मला सांगितल्या आणि माझ्या पोटामध्ये वैराग्य निर्माण केलं. माझं मन संतुष्ट केलं आणि मला बोध करून मला वचनामध्ये गुंतवून टाकलं. तरी आता काय उपाय करावा. तुझा विनय पाहिला, तुझ्याकडं पाहिलं
की मग माझा जीव कासावीस होतो. तरी आता माझं वचन ऐक. याला ज्या तुझ्या सुंदर सुंदर स्त्रिया आहेत तोच एक उपाय आहे. त्या सुंदर स्त्रिया पाठवून याला त्या स्त्रियांच्याकडून मोहित करायला लाव. तेव्हा ती म्हणू लागलेले, प्राणनाथ, म्या अगोदरच हा उपाय करून बघितलेला आहे, पण तो कसा आहे, वज्रवरंत आहे, वज्रासारखा कठीण आहे, विरक्त असा साधू आहे. तो काही त्याच्यामध्ये सापडत नाही, त्या मोहामध्ये आणि त्या स्त्रियामध्ये अडकत नाही असा तो आहे. मग त्या मोहाचा काही उपाय चालत नाही. मच्छिंद्रनाथ म्हणू लागले, पाठीमागचा प्रयत्न फोल गेलेला असला तरी अजून एकदा प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. असं दोघांचं बोलणं झालं. रात्र सगळी उलटून गेली. मोह आणि त्या मोहाचं चिंतन होऊ लागलेलं आहे. आणि गोरक्ष येऊन बोलू लागलेले आहेत, म्हणू लागले, हे माया, माझं बोलणं ऐक. हे माऊली, आता मच्छिंद्रनाथांना घेऊन आम्ही तीर्थयात्राला जावं असं मला वाटतं आहे. तेव्हा ती किलोत्तळा मैनांकिनी म्हणू लागलेली आहे, हे बाळा वत्सा, लेकरा, तान्या, पाडसा, तू माझा थोरला मुलगा आहे, तू ज्येष्ठ आहेस, माझ्या मनामध्ये असा घट्ट ठसलेला आहेस. ह्या सगळ्या स्त्री राज्याची संपत्ती, या स्त्री राज्यामध्ये या स्त्री राजाचा राजा म्हणून तू शोभला जातो आहेस. आणि तुझा धाकटा भाऊ तुझ्या मदतीला आहे. शत्रू जिंकचाल असं मला वाटतं आहे, तरी तू या राज्याचा धीर आहेस. आम्ही उगच सुख घेणारे, आमचं काय आता, 2-3 टाईम आम्हाला पोटाला खायला मिळालं ना, अंगाला वस्त्र मिळालं की झालं. हे सगळं राज्य वैभव, हे ऐश्वर्य, हे सगळं तुझं आहे. म्हणून फक्त आम्हाला अन्न आणि वस्त्र दे. या सर्व राज्याचा स्वीकार कर, या राजगादीचा स्वीकार कर. आणि हे तुझे नाथ, माझे स्वामी मच्छिंद्रनाथ, हे आता वृद्ध झालेले आहेत. माझे सुद्धा वृद्धपण आलेलं आहे. दिवसेंदिवस आम्ही म्हातारे होऊ लागलेले आहोत. नाथांचं शरीर वयोवृद्ध झालं तसं माझं सुद्धा शरीर दिवसेंदिवस म्हातारपणामुळं विकळ होऊ लागलेलं आहे. आणि मग आम्ही दोघंजण दीन होऊ. आमचं दीनपणाचं, आमचं म्हातारपणाचं दुःख तुझ्याशिवाय कोण हरण करेल. धाकटा भाऊ तुझा मीननाथ, तुझ्या वाचून त्याचा सांभाळ कोण करेल. बाळा, तुझ्या मनाचं कोड मी सांगशील ते पुरवीन. आणि म्हणून माये वाचून कोण सांभाळ करील. तसा तू आमची माय आहेस, आमचं संगोपन करणारा तूच एक आहेस. म्हणून हे देवारे, आमचा तू तिलक आहेस, तू राजनायक आहेस, तू या नगरीचा राजा आहेस. आणि तू गेल्यावर आम्ही काय घरोघरी भीक मागत हिंडावं का. म्हणून माझ्या दृष्टीपुढं असं वेडं वाकडं काहीतरी दाखवू नको. नाहीतर तुला जायचंच असलं तर मला एखाद्या विहिरीमध्ये, आडामध्ये ढकलून दे आणि खुशाल निघून जा. असं ती मैनांकिनी गोड बोलू लागलेली आहे. पण गोरक्षनाथाचं चित्त मात्र काही मोहित होत नाही. जसं कितीही पावसाच्या धारा पर्वतावरती पडल्या तरी सुद्धा तो भंगला जात नाही. असं किलोत्तळेचं बोलणं ऐकलेलं आहे. गोरक्षनाथ म्हणू लागले, हे आई, तू बोलते आहे ते अगदी सत्य आहे, पण तुला बोलून आमचं वैभव काय दाखवावं. या तिही लोकाचे 4 खुंट हेच आमचं राज्य वैभव आहे.
तुला बोलायला अधिक वरिष्ठ, आणि त्याच्यामुळे हे स्त्रियांचं राज्य काय आहे, किती कसं आहे, हे ब्रह्मांड, या ब्रह्मांडावरती आमची सत्ता आहे. तरी हे माय, आता काही असो, आम्हाला तीर्थावळीला जायचं आहे. तुम्ही मात्र स्वस्थपणानं इथं वास्तव्य करा आणि या ऐश्वर्याचा, या संपत्तीचा भोग घ्या. आम्हाला या संपत्तीचं काय कारण आहे? आमची संपत्ती योग धारण करणं, सुकृत क्रियेचं आचरण करणं, हेच सुख आणि संपन्न आमच्यासाठी आहे, असं गोरक्षनाथ म्हणू लागलेले आहेत. आणि मग त्याच वेळेला तिला जवळ बोलवलेलं आहे आणि गोरक्षनाथ म्हणू लागले की आम्हाला तीर्थयात्रेला जाण्यासाठी आज्ञा दे. किलोत्तळा मनामध्ये विचार करू लागलेली आहे की अतिशय खळतर तीव्र असं वैराग्य धारण केलेला हा बाळ आहे. याला काय करावं? गोड बोलून स्त्रियांच्या गळ्यामध्ये घालावं आणि प्रयत्न करून अडकावून टाकावं, ही योजना तिनं आखली गेलेली आहे. आणि मग ती म्हणू लागलेली आहे की मी हे बाळा तीर्थयात्रा करण्यासाठी कशाला अडफटा घालू, पण तू काय कर, फक्त 1 वर्ष माझ्यासाठी, फक्त 1 वर्षासाठी इथं राहा, आणि 1 वर्ष झालं का मग मात्र तीर्थयात्रेला निघून जावा. तेव्हा गोरक्षनाथ म्हणू लागले, 6 महिने झाले मी इथे आलेलो आहे, आता 1 क्षण सुद्धा मला इथं थांबायचं नाही, तीर्थावळीसाठी जायचं आहे. त्यावेळेला किलोत्तळा म्हणू लागलेले, निदान 6 महिने तरी माझ्या संगतीनं हे बाळा गोरक्षनाथा, हे माझ्या पाडसा, हे माझ्या वासरा, इतका वितावळेळ होऊ नको. निदान 6 महिने तरी तू इथं राहा, मग माझ्या मनाचं समाधान होईल. आणि 6 महिन्यानंतर मात्र मी या माझ्या प्राणनाथासहित, मच्छिंद्रनाथासहित तीर्थयात्रेला जाण्यासाठी तुझी बोळवण करीन. असं गोड रसाळ बोलणं आणि त्या किलोत्तळेचं ऐकलेलं आहे. 6 महिने तू फक्त माझ्या या नगरीमध्ये वास्तव्य कर, असं ठरलं. आणि मग मात्र मी तुला 6 महिन्यांनी नाथांच्या सहित तीर्थयात्रेला पाठवून देईन. गोरक्षनाथ म्हणू लागलेले आहेत, 6 महिने झाल्यानंतर जो दिवस येईल त्या दिवशी मात्र आम्ही इथं वास्तव्य करणार नाही. तू कितीही प्रयत्न केलेस, कोटी प्रयत्न केले तरी सुद्धा मी तीर्थयात्रेला निघून जाईन, असं गोरक्षनाथ म्हणू लागले. तेव्हा किलोत्तळा म्हणू लागलेले की 6 महिन्यानंतर जो दिवस येईल त्या दिवशी मी तुमची बोळवण करीन. मुहूर्त हा पाडव्याचा ठरला गेलेला आहे, आणि मग कुणालाही न पुसता त्या दिवशी तुमचं गमन होईल, असा निश्चय मैनांकिनीनं बोलून दाखवलेला आहे. आणि पुढं 1 दिवसामागून 1 दिवस गोरक्षनाथांचे त्या स्त्री राज्यामध्ये जाऊ लागलेले आहेत. मैनांकिनी आपल्या जवळ दररोज बसवून घेऊ लागलेली आहे, अतिशय प्रेमानं मुख कुरवाळू लागलेली आहे आणि म्हणू लागली, बारे माझ्या बाळा, तुझ्यासाठी माझ्या हृदयामध्ये एक कामना वेधलेली आहे. कामना, इच्छा कोणती म्हणशील तर मला असं वाटू लागलंय की आता सून असावी, तुला बायको उत्तम, अतिशय सुंदर, गुणसंपन्न अशी तुला बायको करून द्यावी, तुझं लग्न करावं, मग तुला बाळ होईल. आणि तू तीर्थयात्रेला गेल्याच्या नंतर त्या नाताबरोबर आणि सुनेबरोबर मी सुखानं इथं काळक्रमण करीन. 6 महिने बाळा तू इथं आहेस, आणि म्हणून माझ्या ह्या बोलण्यालाचा अंगीकार कर. माझा मनामध्ये मोह निर्माण झालेला आहे, ही माझ्या मनातली इच्छा तू पूर्ण कर. तू म्हणशील
की विधीपूर्वक असं लग्न मी तुझं लावून देईन, पण हे पाडसा त्याच्यासाठी फक्त तू कबूल हो. गोरक्षनाथाने असं ऐकलेलं आहे आणि म्हणू लागले, हे माझी आई, म्या 2 बायका अगोदरच केलेल्या आहेत आणि कोणत्या केलेल्या आहेत ते तुला सांगतो. नित्य योग भोगून तू म्हणशील की त्यांची नावं सांग, तरी त्या माझ्या दोन्ही कानामध्ये असलेल्या कर्णमुद्रिका ह्याच माझ्या 2 बायका आहेत आणि त्या बायकांना सोडून दुसऱ्या स्त्रीबरोबर लग्न करणं म्हणजे व्याभिचार केल्यासारखं आहे आणि हे काही मला योग्याला शक्य नाही. गुरुभक्ती आहे माझी. हे आई, तू असं काही बोलू नको. असं गोरक्षनाथांनी बोलल्यानंतर किलोत्तळा ही स्वस्थ बसलेली आहे. म्हणू लागलेल्या, हा नाथ विरक्त आहे, हा कदाकाळी विषयाला आवरत नाही, विषयामध्ये सापडत नाही, विषयामध्ये गुंतला जात नाही. त्याच्यानंतर काही दिवस निघून गेले. एका दिवशी एक उत्तम अतिशय सुंदर अशी स्त्री गोरक्षनाथाच्या सेवेसाठी आणि त्या किलोत्तळेनं पाठवून दिली. ती स्त्री गोरक्षनाथांच्या जवळ गेलेली आहे. रात्रीचं भोजन झालेलं आहे आणि रात्रीचं भोजन झाल्याच्या नंतर गोरक्षनाथाच्या जवळ जाऊन ती अतिशय सुंदर युवती गोरक्षनाथांना म्हणू लागलेली आहे की आपण सारीपाटाचा खेळ खेळू. आणि तेव्हा सारीपाटाचा खेळ खेळत असताना सोंगट्या हातामध्ये घेतलेल्या आहेत आणि त्याच वेळेला ती बोलू लागलेली आहे. म्हणू लागली, हे गोरक्षा, मी सारीपाट खेळते आहे, तरी एकट भावानं माझा जीव तुमच्यावरती गुंतलेला आहे आणि म्हणून माझी कामना पूर्ण करा. अशा पद्धतीनं ती दूत खेळ खेळत असताना नेत्र बाणाचे डोळ्याचे चाळे गोरक्षनाथावरती करू लागलेले आहेत. विषय त्या विषयावरती आणि ती अनिवार असे बोलू लागलेले आहेत. महावज्र असावं आणि कुणी योगी जरी असला तरी त्याचं मन विषयामध्ये गुंतलं जावं, अशा पद्धतीचे विषयाचे बाण ती खोचू लागलेली आहे. आणि मग अनेक कानामध्ये ती जी स्त्री आहे ती स्त्री काहीतरी बोलू लागलेली आहे. डोक्याचा चीर पदर काढलेला आहे आणि जमिनीवरती टाकून दिला. शृंगार करून आलेली ती डोळ्याचे चाळे करू लागलेली आहे आणि गोरक्षनाथांना त्या खेळामध्ये गुंतवू लागलेली आहे. खेळ खेळत असताना चीर पदर पुन्हा तिनं सरसावला नाही. एक मांडी उघडी केली गेलेली आहे आणि नग्नपणा ती गोरक्षनाथांना दाखवू लागलेली आहे. तरी सुद्धा गोरक्षनाथ मात्र विषयामध्ये अडकले जात नाहीत. मग नाना संवाद, नाना पद्धतीची स्तुती गोरक्षनाथांची करू लागलेली आहे. एवढं सगळं करत असताना ती जी सुंदर मुलगी आहे ती दमून गेलेली आहे आणि म्हणू लागली की हा विरक्त असा साधू आहे, हा काही या मोहपाशामध्ये अडकला जात नाही. आणि मग चित्तामध्ये स्मरली गेलेली आहे, दमून गेली, दीनवदन झाली, धावत पळत गेलेली आहे. किलोत्तळेला सर्व वर्तमान सांगितलं. त्याच्यानंतर किलोत्तळेची जी संपत्ती आहे गोरक्षनाथांना त्याचा जो मोह आहे तो मोह दाखवू लागलेली आहे. अचाट असा जो शृंगार आहे तो शृंगार दाखवू लागलेली आहे. सहज तिथनं हे वत्सा, हे पाडसा, हे लेकरा, चंद्र सूर्य असेपर्यंत हे सगळं तुझं धनसंपत्ती ऐश्वर्य आहे अशी किलोत्तळा बोलू लागली. पण जो आशेचा मळ आहे तो थोडा सुद्धा गोरक्षनाथांना लिप्त होत नाही.
अशा पद्धतीनं युक्ती प्रयुक्ती करून ती किलोत्तळा मोहामध्ये पाडण्याचा प्रयत्न करून लागलेली आहे. आणि या गोरक्षनाथांना मोहामध्ये अडकवण्याचा नित्य हुंबाडा तिच्या अंतःकरणामध्ये येऊ लागलेला आहे. मीननाथाला जवळ घेऊन डोळ्यामधून घळ घळ पाणी वाहू लागलेलं आहे. शेवटी सगळ्या दाशांनी पाहिलं, त्या दाशा सुद्धा तशाच दुःखी होऊ लागलेले आहेत. आणि मग म्हणू लागल्या, हे माय स्वामिनी, असं म्हणून त्या सगळ्या युवती, सगळ्या मुली, सगळ्या स्त्रिया किलोत्तळीची समजूत घालू लागलेले आहेत. आणि मग असे दिवस जात असताना प्रतिपदा आलेल्या, पाडव्याचा दिवस आलेला आहे. मग त्या दिवशी आनंद महिमाय गुढ्या उभारल्या गेलेल्या आहेत. गाव शृंगारलं गेलेलं आहे. मचिंद्र योगी मात्र व्याकुळ झालेले आहेत. कसा आनंद, कशी पाक निष्पत्ती, कसला स्वयंपाक आणि कसल्या गुढ्या. मचिंद्रनाथ मात्र हळहळ करू लागलेले आहेत. सगळ्या त्या स्त्रिया म्हणू लागल्या, हा नाथ आमच्या राज्यामध्ये प्रतापवंत होता, उदार होता, दयाळू होता, मायेहून सुद्धा वेगळा होता. एक म्हणू लागलेले आहेत, काय या मचिंद्रनाथांचं चांगुलपण सांगावं, याच्या पुढं मदन सुद्धा फिका वाढतोय. एक म्हणू लागलेले, तासा पुरुष दैवयोगानं म्हाला लाभलेला होता, पण गोरक्षनाथ नावाची विवशी त्याला आडवी आली आणि मेला घेऊन जाऊ लागलेला आहे. अशा पद्धतीनं गोरक्षनाथाला शिव्या देऊ लागल्या. मचिंद्रनाथ हा सूर्य होता, पण या सूर्यालाच गोरक्ष नावाचा राहू गिळायला आला. एक म्हणू लागल्या, हा गोरक्षक नाही, आम्हाला तर यम वाटू लागलेला आहे. मोह पाशामध्ये प्रत्यक्ष मचिंद्रनाथाला घातलं आणि आमचा जीवच घेऊन चालला. हा मेला कुणीकडून आमच्या देशाला आला, आणि मचिंद्रनाथ हा आमचा धनाचा ठेवा घेऊन चालला. हा तस्कर आहे, हा चोर आहे. काही म्हणू लागलेले आहेत, आमचंच अदैव आहे, आमचंच नशीब फुटकं म्हणून दैवयोगानं हातामध्ये आलेलं जे धन आहे, ते धन आमच्या हातून जाऊ लागलेलं आहे. एवढं पूर्ण वैभव टाकून, या सुखाला लात मारून हा करंटा जाऊ लागलेला आहे. काय ह्याचा अभाग्यपण आहे. आता या स्त्री देशातून बाहेर जाईल, घरोघरी भीक मागील, आणि मग त्या भीक मागितलेल्या तुकड्याचं ह्याला स्मरण झालं असल, ते तुकडे आठवले असतील, म्हणून इथलं षड्रस अन्न, पंचपक्वान्नाचं अन्न त्याला आवडेनासं झालेलं असल. उत्तम अशी भरजरी वस्त्र इथली सोडून मग बाहेर देशामध्ये जाऊन चिंध्या गुंडाळील. महाल माड्याला आवडलं नाही, वनामध्ये अदैवपणानं जाऊन गवताच्या अंथुरणावरती हा झोपेल. अशा बहुत युक्ती प्रयुक्तीनं त्या सर्व स्त्रिया बोलू लागलेल्या आहेत. मचिंद्रनाथाच्या वियोगानं आरंभळू लागलेल्या आहेत. मचिंद्र मचिंद्र असं म्हणू लागलेले आहेत. असे सर्व गावामध्ये विकळ अवस्था झाली. इकडे गोरक्षनाथांनी कुबडी आणि फावडी घेतलेली आहे, अंगामध्ये कंथा आणि भूषण घातलेलं आहे, गळ्यामध्ये माळा घातलेले आहेत, शिंगी सारंगी घेतलेली आहे, आणि नाथांच्या जवळ आली. मचिंद्रनाथांच्या पायावरती डोकं ठेवलेलं आहे, आणि गोरक्षनाथ म्हणू लागले, हे गुरुवर्या, हे स्वामी, आता ताबडतोब उठा, जाण्याची वेळ आपली झालेली आहे. हे किलोत्तळेनं पाहिलं आणि डोळ्यामध्ये पाणी आणलेलं आहे. हे बाळा, दम काढ, स्थिर हो बाळा, जेवण करून तरी जावा. आणि मग तिनं पंचपक्वान्नाचा उत्तम असा स्वयंपाक केलेला आहे. गुरु आणि शिष्याला एका पंक्तीमध्ये जेवायला बसवलं, आणि विचक्षण अशी किलोत्तळा
जेवायला वाढू लागलेली आहे, म्हणू लागलेले आहे, हे महाराज मच्छिंद्रनाथ, तुम्ही आता स्वदेशामध्ये जात आहात, पण तुमचा हा मुलगा मीननाथ इथं ठेवता का संगे नेता? नाथ म्हणू लागलेले आहेत, हे शुभाननी, तुझ्या मनामध्ये जसं असल तसं होईल. ने म्हणली तर मीननाथाला घेऊन जातो, आणि ठेवून घ्यायचं असलं तर याचं रक्षण कर. मग ती किलोत्तळा म्हणू लागलेले आहेत, तुम्हीच या मीननाथाला बाळाला घेऊन जावा. इथं माझ्याच्यानं त्याचं रक्षण कसं होईल? मारुतीच्या भुभुक्कारानं त्याचा प्राण निघून जाईल. तुम्ही जवळ होता म्हणून मारुतीचा भुभुक्कार हा त्याला बादला गेला नाही. तुम्ही गेल्यावरती याचं कोण रक्षण करील? आणि एक लक्ष आहे, मला उपरीचर वसूंनी शाप दिलेला होता, तेच प्रत्यक्ष तुमचे पिता, आणि त्यांची मी आराधना केली, आणि तोच सबळ शाप, त्या शापातून मुक्तता होण्याची वेळ आलेली आहे. मी हे सिंहल द्वीप सांडून निघून जाईल. माझा उशापाचा समय जवळ आलेला आहे. म्हणून तुम्ही तुमचे पिता उपरीचर वसू येऊन मला घेऊन जातील. मग बाळाचं संगोपन कोण करील? तरी तुम्ही याला घेऊन जावं. आणि स्वर्गाला तर मनुष्य देह नेता येत नाही, म्हणून सांगण्याचं हेच कारण आहे. मीननाथाला तुम्ही बरोबर घेऊन जावा. मग अवश्य म्हणून मच्छिंद्रनाथांनी भोजन केलेलं आहे आणि उठलेले आहेत. किळोत्तरानं भोजन केलं आणि मीननाथाकडं पाहून ती बोलू लागलेली आहे, पण हृदयामध्ये डोंब पाजळला गेलेला आहे. मच्छिंद्रनाथाच्या स्नेहाचं अपार आणि वाराचा मोहाचा वैश्वानर पेटला गेलेला आहे. दुःख आकाशामध्ये प्रगटलेला आहे. मोह अत्यंत चिंता वाटू लागलेली आहे. डोळ्यातून घळ 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 अश्रू वाहू लागलेले आहेत. हे सर्व स्त्रियांनी पाहिलं आणि गोरक्षनाथाला एकच घेरा घातलेला आहे. म्हणू लागलेले आहेत, हे गोरक्षनाथा ऐक, एवढं कठीण मन करू नको रे. मच्छिंद्रनाथ आमचा प्राण आहे आणि त्या प्राणाला घेऊन जाऊ नको. पहा पहा ही सुखसंपत्ती, राज्य वैभव कशी गती आहे. आणि असं सर्व स्वसुख टाकून वनाला जाऊ नको. महाल मुलूक सगळे तुझ्या हातात आम्ही देऊ. घोडे फिरवणे ही सगळी सुखसंपत्ती, राज्य संपत्ती टाकून वनामध्ये का निघाला? हे सगळे महाल मुलूक तुझ्या स्वाधीन, प्रजा लोक सगळे तुला नमन करतील. असं हे बळवान ऐश्वर्य संपन्न अवतारी आहे. आणि हे सोडून हे गोरक्षनाथा तू वनामध्ये जाऊ नको. हिरे रत्न माणिक मोती परम तेजस्वी नक्षत्रासारखी भूषण आहेत. ही सगळी सुखाची संपत्ती भोग. गोरक्षा हे टाकून वनाला जाऊ नको. आम्ही सगळ्या तुझ्या दासी आहोत. नित्य तुझी सेवा करू आणि रतिसुखामध्ये तुला आनंद देऊ. हे सगळं सुखसंपन्न ऐश्वर्य भोग. वनाला तू जाऊ नको. कला कुशल विद्या आहेत. सभेमधले जे राजरंग आहेत ते सगळे प्रेम भोग सोडून तू वनाला का जातो आहेस? जरी जरतारी दीप्ती चिर असली तरी ती इच्छेप्रमाणे प्रधान करावी. असं हे सगळं ऐश्वर्य सुख सोडून तू वनाला जाऊ नको. रत्न जडित सोन्याचे शृंगार आहेत, भूषण आहेत, वस्त्र आहेत. हे सगळं मनोहर सुख सोडून तू वनाला जाऊ नको. हे गोरक्षा, चंदन आहे, वेगवेगळे गंध आहेत, ते तुझ्या अंगाला आम्ही लावू. पण हे सुख सोडून तू वनामध्ये जाऊ नको. सोन्याच्या आसनावरती तुला बसू. जसा देवांचा राजा इंद्र दिसतो
त्या इंद्रासारखा तू दिसशील. आणि म्हणून असं सुख सोडून तू वनाला जाऊ नको. द्रव्याचे अमूप अशी भांडार आहेत आणि ती भरलेली भांडारं किल्ले कोट दुर्ग आहेत, राजमहाल आहेत. या सगळ्या सुखाचा भोग घ्यायचा सोडून हे गोरक्षा तू वनाला जाऊ नको. अशी सुखाची उत्तम संपत्ती टाकून दुःख व्यावृत्तीमध्ये का निघालेला आहेस. आणि वनामध्ये भ्रमण करत असताना अपार दुःख आहे. भूषणांच्या मळा टाकून देऊन षड्रस अन्न सोडून कंदमूळ तुला खावी लागतील. उंच आसन तिथं नाही तर कशी तुला त्या दर्भावरती गवतावरती शयन करावं लागेल. अरे इथं मंच काय आहे, तुला जमिनीवरती लोळावं लागेल वनामध्ये. इथं मंचकावरती उंच आसनावरती आसन म्हणशील तर कसं, त्याच्यावरती फुलाची शेज अंथरलेली अतिशय कोमल मृदू आसन आहे. तरी हे गोरक्षा मनुष्य देहामध्ये विवेक जागृत कर आणि हे राज्य आसनाचं सुख भोग. अरे या देशामध्ये शत्रूचं भय नाही. अन्य राजा इथं स्वारी करून येऊ शकत नाही, कारण स्त्री राज्यामध्ये प्रवेश केल्यानंतर त्या पुरुषाचा मृत्यू होतो. आणि असा पुष्कळ उपदेश त्या स्त्रिया करू लागलेले आहेत. पण स्वचित्तात विरक्त असे गोरक्षनाथ त्या आशेमध्ये गुंतत नाहीत. मग सर्व स्त्रियांचा, त्या सर्व युवतींचा, मुलींचा धिक्कार करून गोरक्षनाथ म्हणू लागलेले आहेत की आम्हाला काय असावी ही संपत्ती. प्राण प्रेताच्या हातामध्ये देऊन तुम्हीच हे सर्व जग भोगा, हे ऐश्वर्य भोगा. आम्हाला ही सगळी धनसंपत्ती काय कामाची आहे. ही पृथ्वी म्हणजेच आमचं आसन आहे आणि वरती आकाश हेच आमचं वस्त्र आहे. योग धारण करणं हेच आमचं शयन आहे. अलक्ष लक्ष लावून योग साधना करावी. अशा पद्धतीनं बोलून गोरक्षनाथ म्हणू लागलेले, दूर हो लंडी हे बंगालिनी, असं म्हणून पुढं पाऊल टाकू लागले. मग किलोत्तळेला नमन केलेलं आहे. खांद्यावरती मच्छिंद्रनाथांनी मीननाथाला घेतलेला आहे. मच्छिंद्रनाथांना बरोबर घेतलं आणि गावाच्या बाहेर आलेले आहेत. पण किलोत्तळेनं गोरक्षनाथाला चोरून सोन्याची वीट जी होती ती मच्छिंद्रनाथांच्या हातामध्ये दिली आणि ती सोन्याची वीट मच्छिंद्रनाथाच्या झोळीमध्ये टाकली. पण मच्छिंद्रनाथाच्या मोहा करून पंचप्राण त्याच्यामध्ये घोटमाळत होता. डोळ्यामध्ये त्या किलोत्तळेच्या अपार असं पाणी आलेलं होतं आणि त्याच्यामुळं घळ 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 पाणी तिच्या डोळ्यातून वाहत होतं. मग मैनांकिनी गावाच्या बाहेर आलेले मच्छिंद्रनाथांच्या पायावरती डोकं ठेवलं. गोरक्षनाथाला हृदयाच्या ठिकाणी घट्ट कवळलेलं आहे. म्हणू लागली, हे गोरक्षा माझ्या पाडसा, हे माझ्या बाळा, माझ्या नाथांना तू अन्य देशामध्ये घेऊन चाललेला आहे. पण नाथांची तहान भूक जाणून त्यांची काळजी घे. अरे बाळा, मच्छिंद्रनाथ हे अतिशय अशक्त आहेत आणि हे अशक्त मच्छिंद्रनाथ मी तुझ्या हातामध्ये दिलेला आहे. 2 कोस अंतरापर्यंत ती मैनांकिनी किलोत्तळा वाट लावण्यासाठी आली आणि म्हणू लागलेली आहे, हे पाडसा, हे बाळा गोरक्षा, माझ्या मच्छिंद्रनाथांची काळजी घे. मच्छिंद्रनाथ हे कसे आहेत तर शांतीचे सागर आहेत. पण आज अतिशय दीन दिसू लागलेले आहेत. मच्छिंद्रनाथ हे फार भुकाळू आहेत.
त्यांना खूप भूक लागते. लहान लेकरासारखी त्यांची भूक आहे. आणि म्हणून जसं मीननाथाचं लहानपण आहे त्याच रीतीनं त्याच न्यायानं मच्छिंद्रनाथांचं सुद्धा भान ठेव. हे दोन्ही क्षीण आहेत. हे तुझ्या ओटीमध्ये मी दोघांना घातलेलं आहे. तरी तू सांग की हे सर्वज्ञ मूर्ती तू सत्शिष्य आहेस. तरी भक्ती पाहून यांचं सांभाळ कर असं किलोत्तळेनं सांगितलं. गोरक्षनाथाला धावून मिठी घातलेली आहे आणि म्हणू लागलेली आहे, हे बाळा वेळोवेळा तू यांची काळजी घे असं म्हणून हंबरडा फोडलेला आहे. अठासानं रडू लागलेले आहेत. आणि कसे नाथांना मी पुन्हा डोळे भरून पाहीन अशी मोहाची वार्ता पाहिलेली आहे. गोरक्षनाथ म्हणू लागले की आता इथून लवकर निघावं लागल, नाहीतर मच्छिंद्रनाथ या किलोत्तळेच्या मोहामध्ये अजून गुंतले जातील. आणि मग मच्छिंद्रनाथांचा हात धरला. लगबगीनं गोरक्षनाथ चालू लागले. पावला पावली दुरावू लागले. आणि जसे जसे मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ आणि मीननाथ लांब जाऊ लागलेले आहेत, किलोत्तळा मोठ्यानं आक्रोश करू लागली. पर्वत पालथा घातलेला आहे, त्यांनी नाथ अदृश्य झाले. मग किलोत्तळा जमिनीवरती मस्तक आपटून रडू लागलेली आहे. गाईसारखा हंबरडा फोडू लागली. हातानं वक्षस्थळ बडवून घेऊ लागलेले, छातीवरती बडवून घेऊ लागलेले. म्हणू लागली, आता मच्छिंद्रनाथ मला कधी दृष्टीला पडतील. असं मच्छिंद्रनाथांचं गुण. सदा शांत, म्हातारपणी दयेचा सागर कृपानिधी माझे मच्छिंद्र आता कोटे पाहू. जसा देवांचा राजा इंद्र तसा आपला मध्ये मच्छिंद्रनाथ हे राजा शोभून दिसत होते. स्वामी हे दयावंत, त्यांना आता कुठं पाहू. माझ्या चेंगट्याचं धन गोरक्ष नावाचा तस्कर आला आणि त्यानं चोरून नेलं. आता नाथांचं कठीण मन. माझ्याविषयी कसं झालं. माझ्या वासराचं जे पाणी होतं तेच गोरक्षनाथानं गिळून टाकलं. माझी आंधळ्याची काठी गोरक्षानं निर्दयीपणानं नेली. आत्ता मंदिरामध्ये जाऊन तिथं नाथांना कसं पाहावं. दाही दिशा हे साजनी हो, हे सख्या हो, मला ओस वाटू लागलेले आहेत. सभेच्या ठिकाणी सोन्याच्या आसनावरती बसलेले मच्छिंद्रनाथ हे सूर्यासारखे तेजस्वी दिसायचे. आता त्या नाथांना तिथं नसताना ते ओस पडलेलं आसन मी काय म्हणून पाहू. राज्य वैभव सगळा भार सगळं मला ओस वाटू लागलेलं आहे. माझा नाथ मच्छिंद्र आता कसा दृष्टीने मी पाहू. असे मच्छिंद्रनाथ कोण्या देशी कुठं हिंडतील. अतिशय स्नेहाळू, आईपेक्षाही माया करणारे, आईपेक्षाही सांभाळ करणारे असे मच्छिंद्रनाथ, त्यांना मी कुठं पाहू. भय बाई ग बाई, शयन करत असताना काय त्यांची करणी सांगू. 3 वेळा उठून मला पाणी पाजित होते. मग तहान लागली का म्हणत होते आणि स्वतः हातानं ते पात्र आहे पाण्याचं, ते पात्र माझ्या तोंडाला लावून माझी तहान भागवत होते. आणि मग हळूच पोट चापचायचे. पोट जर रिकामं लागलं तर किलोत्तळा ही भुकेलेली आहे. आणि मग दासीला बोलवायचे आणि बळत जीव घालायचे. असा मोहाचा दया कोटी असलेला, आपल्या पोटी अतिशय मोह असलेला आज निर्दयी होऊन
कसे मला सोडून गेले. अशा पद्धतीनं बोलून मस्तक जमिनीवरती ती मैनांकिनी किलोत्तळा आपटू लागलेली आहे. हातामध्ये माती घेऊन मुखामध्ये घालून घेऊन हंबरडा फोडू लागलेली आहे. अशी सर्व दुःखाची कहाणी उपरीचर वसूंच्या कानी पडली आणि मग विमानामध्ये बसून तिच्या जवळ आले. विमान बाजूला ठेवलेला आहे. विमानातून खाली उतरले आणि कृपे करून तिचा हात धरलेला आहे आणि म्हणू लागले, हे किलोत्तळे, हे मैनांकिनी, हे पापिनी, काय करू लागलेली आहेस? तू स्वर्गवासिनी शुभाननी आहेस. तू शाप मिळाला म्हणून इथं आली. त्या शापाचं मोचन झालं. तो शाप संपलेला आहे. तुला आता स्वर्गाची प्राप्ती आहे. आणि मग किलोत्तळेचं मुख कुरवाळलं. हृदयाच्या ठिकाणी घट्ट धरलेलं आहे. डोळ्यामधले अश्रू पुसले आणि किलोत्तळेनं स्वस ठिकाणी परत आणलं. आणि मग नाना प्रकारे त्या सर्व स्त्रियांना बोध केला आणि पुन्हा त्या किलोत्तळेला बोध केला. तो किलोत्तळेला केलेला बोध पुढच्या अध्यायामध्ये आपल्याला ऐकायला मिळेल. भक्तिसार उत्तम ग्रंथ ऐकल्यानंतर तो जो ऐकणारा भक्त आहे तो भक्त पुण्यवान होईल. तरी श्रोत्याने चित्त देऊन ग्रंथ अतिशय आदरानं ऐकावा. नरहरीच्या वंशामध्ये धुंडीचा मुलगा मालू हे ग्रंथ करते. संताच्या कृपेनं ही कथा सांगतील. स्वस्ती श्री भक्तिकथासार ग्रंथ स्वतः पंढरीनाथांनी बोलवलेला आहे आणि तोच पंढरीनाथांनी बोलवलेला, बुद्धीला चालना दिलेला, याच तुम्ही ईश्वराच्या कृपेनं संतांनी हा ग्रंथ ऐकावा. स्वस्ती श्री भक्तिकथासार संमत गोरक्ष काव्य के मेगार सदा परिसोत भाविक चतुर 21तमो अध्याय गुढा. श्री गोपाल कृष्णार्पणमस्तु. पुंडलीक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरनाथ भगवान की जय. नवनाथ महाराज की जय. 84 सिद्धनाथ महाराज की जय.